ते पण जर एक बाहेरून आलेल्या महिलेला 12.5 फूट रस्ता जर माझं घर तोडून देत आहेत तर मी व माझा कुटुंब जाणार कुठं? का तर माझ्या जागेमध्ये माझी जागा मला न मिळण्यासाठी, मला जीव देण्याचा प्रयत्न करण्यासाठी ह्या लोकांनी मला उस्कवलेला आहे का एवढा त्रास दिलेला आहे की शक्यतो मी माझा जीवसुद्धा देऊ शकतो येणाऱ्या 14 एप्रिलला. रायगड जिल्ह्यातील तुपगाव बौद्धवाडा येथे जमीन आणि अंगणाच्या वहिवाटीवरून सुरू असलेला वाद आता चिघळला असून स्थानिक रहिवासी किशोर किसन मोरे यांनी न्याय न मिळाल्यास 14 एप्रिल 2026 रोजी टोकाचे पाऊल उचलण्याचा इशारा दिल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. किशोर मोरे यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्याकडे सादर केलेल्या निवेदनात आपल्या कुटुंबाच्या पूर्वजांपासूनच वापरात असलेल्या अंगणाच्या जागेवर अतिक्रमण झाल्याचा आरोप केला आहे. संबंधित महिलेने त्या ठिकाणी बांधकाम करून त्यांच्या जागेतून रस्ता मागितल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे. मोरे यांच्या म्हणण्यानुसार या प्रकरणात काही स्थानिक पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांचा संबंधित व्यक्तीस पाठिंबा असल्यामुळे त्यांना दीर्घकाळ मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या काही वर्षात विविध शासकीय कार्यालयांकडे वारंवार लेखी तक्रारी करूनही ठोस कारवाई झालेली नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. याशिवाय या वादातून स्वतःवर काही गुन्हे दाखल झाल्याचे त्यांनी सांगितले असून त्यामुळे त्यांच्या उपजीविकेवर परिणाम झाल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. मी किशोर किसन मोरे, राहणार तुपगाव बोधवाडा. ह्या बोधवाड्यामध्ये कमीत कमी माझ्या आजोबा पंजोबापासून आम्ही इथं राहत आहेत आणि माझ्या वडिलांना इथं घर बांधून आज 50 ते 60 वर्ष झालेले आहेत आणि आमच्या घराच्या समोर हे माझा तर हे माझे आजोबा पंजोबापासून माझी वहिवाट आहे आणि माझे वडील इथं गेल्या 50 ते 60 वर्षापासून राहतात आणि हे माझं अंगण, हे घराच्या समोर माझं अंगण आहे आणि ह्या अंगणाची माझी जागा, हा जो कंपाऊंड दिसतोय या कंपाऊंडच्या आतून जी एवढी सगळी माझी वहिवाट होती. परंतु काही कालापूर्वी एक 5-6 वर्षापूर्वी इथं राज चायनीजवाला ह्यांनी जागा विकत घेतलेली होती गावठाणामध्ये. परंतु त्याला कुठल्याही प्रकारचा रस्ता नसल्यामुळं त्यांनी ती जागा एक मुंबईवरून आलेली आलिया इस्लामुल्ला ह्या महिलेला विकली. त्या महिलेने त्या जागेमध्ये घर बांधून कमीत कमी माझी 20 ते 25 फूट जागा आडून अतिक्रमण करून कंपाऊंड घातलेलं. तो कंपाऊंड घातल्यानंतर मी तक्रारसुद्धा दिलेली आहे पंचायतमध्ये, पण पंचायतने कुठल्याही प्रकारचं मला दखल दिली नाही आहे. आणि आता ती महिला तो कंपाऊंड घालून माझ्या दारात येते आणि माझ्या घराजवळून माझं घर तोडून 12.5 फूट रस्ता मागत आहे. आणि ह्या गोष्टीला सुद्धा सरपंच ठाम मताने बोलतोय का मी त्या महिलेला 12.5 फूट रस्ता दे. तर माझं म्हणणं एक असं आहे साहेब का मी 50-60 वर्षापासून राहतोय, ही वहिवाट माझी गावठाणाची. जर तो अंगणं माझं नाही होऊ शकत तर काल आलेली महिलांनी जे 1 गुंठा जागा विकत घेतलेली आहे तो पण गावठाणच आहे, तो पण पंचायतच्याच मालकीचं आहे. मग त्या गावठाणामध्ये ती विकत घेऊन जर घर बांधू शकते तर माझ्या वडिला पंजोबाची जागा त्याच्यामध्ये मी माझं घर नाही बांधू शकत का? माझ्या कुटुंबामध्ये आज वाढतं परिवार झालेलं आहे. मला 2 मुलं आहेत, माझ्या भावाला 2 मुलं आहेत, आई बाबा अशी टोटल आम्ही धरून 10 लोक आहेत, एक घरात राहतो. आणि ह्या जाग्यापासून मला अजून कुठल्याही प्रकारची जागा एक्स्ट्रा नाही आहे. फक्त हे माझं अंगण जे हे वहिवाट हीच माझी जागा आहे. आणि ते पण जर एक बाहेरून आलेल्या महिलेला 12.5 फूट रस्ता जर माझं घर तोडून देत आहेत तर मी व माझा कुटुंब जाणार कुठं? आणि मला 2021 ते 22ला मला व माझ्या भावाला घरकुल पास झालेलं आहे. त्या घरकुलासाठी पंचायत बॉडी इथं पंचनामासाठी आलेली का जागा बघण्यासाठी, पण माझ्याकडं कुठल्या पद्धतीत जागा नसल्यामुळे ते दोन्ही घरकुल माझे बाद झालेले आहेत, माझ्या भावाचं आणि माझं. का तर माझ्याकडे जागा नाही म्हणून. आणि पंचायत एक बाहेरून आलेल्या महिलेला 1 गुंठा जागा खरेदी करून देते, 25 फूट अतिक्रमण करून देते आणि त्याच्या अतिरिक्त पण माझा कमीत कमी 12.5 फूट रस्ता माझा घर तोडून तिला द्यायला तयार आहे. आणि त्या महिलेने ह्या भाऊसाहेबांना, सरपंचाला, BDO साहेबांना ह्यांना हाताशी घालून मला नाहक त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत. मी माझा कुठल्याही कामासाठी मी जर अर्ज घेऊन BDOंकडे जरी गेलो, या भाऊसाहेबांकडे जरी चौकला गेलो तरी मला पहिला मुद्दा त्या महिलेचा सांगितला जातो तर त्या महिलेला जागा दे. हा गावठाणाचे भाग आहे, गावठाणामध्ये आम्हाला अधिकारी रस्ता देण्याचा आणि मला वारंवार टॉर्चर केला जातो. आणि मी कुठल्या पद्धतीत जर पत्रव्यवहार केले तर मला कुठल्याही पत्रव्यवहाराचा एकही उत्तर देत नाही. भाऊसाहेब सांगते 150 शब्दापेक्षा जास्त शब्द दिलेत. ग्रामसभेत गेलो जरी माझा विषय नसेल तरी माझ्यासमोर विषय घेणार. त्या महिलेला रस्ता द्या, या तर ती महिला फोन करते BDO साहेबांना, आम्हाला फोन करून त्रास देते. तर माझं म्हणणं असं आहे, जर मी वारंवार अर्ज 2018 पासून करून मला उत्तर देत नाहीत आणि ती महिला एखाद अर्ज या वारंवार जर फोन केला तर तिच्याकडे जास्त लक्ष देऊन मला त्रास देतात. तर माझं म्हणणं असं आहे का एक महिलेला पाठीशी घालून पंचायत समिती व पंचायत
हे का त्या महिलेला पाठीशी घालून मला का नाहक त्रास देतात का? तर मी एक दलित समाजाचा आहे म्हणून, का मी खालच्या जातीचा आहे म्हणून, या मी गरीब आहे, या मी त्यांच्याशी हातमिळवणी करू शकत नाही आहे, का माझी तेवढी ऐपत नाही, का ही जाग्यासाठी मी काहीतरी त्यांना लाभ द्यावा म्हणून मला त्रास दिला जातो आहे. तर परंतु माझे हे निवेदन असेल का कलेक्टर साहेब, SP मॅडम ह्याही जरा ह्या गोष्टीमध्ये लक्ष देऊन मला योग्य तो न्याय द्यावा, नाहीतर मग नाईलाजाने माझा जीव गमवायला लागेल. आणि ह्या अशा घटना झालेल्याच आहेत का न्याय मिळण्यासाठी हा स्वतःचा जीव द्यायलाच लागतो. तर आज ती परिस्थिती माझ्यावर आलेली आहे का मला सुद्धा जीव द्यायची गरज लागत आहे. का तर माझ्या जागेमध्ये माझी जागा मला न मिळण्यासाठी, मला जीव देण्याचा प्रयत्न करण्यासाठी ह्या लोकांनी मला उचकवलेला आहे. का एवढा त्रास दिलेला आहे का शक्यतो मी माझा जीवसुद्धा देऊ शकतो येणाऱ्या 14 एप्रिलला. परंतु जीव दिल्यानंतर माझी 2 मुलं व माझा परिवार उघड्यावर येणार आहे ह्याची खात्री करून SP मॅडमनी जास्तीत जास्त लक्ष देऊन ह्या केसला लवकरात लवकर न्याय द्यावा ही माझी विनंती. घरकुल योजनेचा लाभ मिळूनही जागेअभावी तो रद्द झाल्याची बाबही त्यांनी मांडली आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून न्याय द्यावा अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे. स्थानिक पातळीवर वाढत चाललेल्या या वादामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.